सहकारी आहेत, काही ठिकाणी काँग्रेस मुंबईच्या बाहेर आहे, तर आम्ही हे धोरण ठेवू की गुणवत्तेच्या आधारावर, मेरिटवर जागा वाटप व्हावं. राऊतसाहेब, गेल्या साधारण 15 वर्षात मुंबईतलं मतांचं समीकरण बदललेलं आहे. जसं मराठी भाषिक मतं महत्त्वाची आहेत, तशी परप्रांतीय ही मतं निर्णायक ठरताना आपल्याला दिसतात. हे पाहता मुंबईत काही होर्डिंग्स लागली आहेत काल रात्री, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे. उत्तर भारतीयांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं. त्यांना कोणीही मारलेलं नाही उत्तर भारतीयांना, आणि कोणी जे मुंबईचे नागरिक म्हणून इथे उपस्थित आहेत किंवा इथे राहत आहेत, मुंबईचे नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून, मी मुंबईकरचा नारा माननीय उद्धव साहेबांनी दिला होता ना. पण जो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो पोटात काही लोकांच्या भीतीचा गोळा आलेला आहे, ते अशा प्रकारचं दुहीचं राजकारण करत आहेत. मला एक तरी उदाहरण दाखवावं पोस्टर लावणाऱ्यांनी की शिवसेनेनं कोणाला इथे विनाकारण मारलाय, हल्ला केलाय. अनेकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मराठी लोकांवरती हल्ले झाले. तुम्हाला माहीत असेल तर सांगतो मी. कर्नाटकामध्ये सीमा भागामध्ये आमच्या लोकांवरती हल्ले होतात, त्याच्यावरती कोणाला दुःख नाही. केलंय का? एकनाथ शिंदेने साधा निषेध तरी केलाय का? बेळगावमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये मराठी माणसांवर 212 निर्गुण हल्ले झालेले आहेत. माझ्या आकडे आहेत. तुरुंगात टाकले लोकांना मराठीचा झेंडा फडकवला म्हणून. काय सांगतात शिंदे आणि भारतीय जनता पक्ष? एकदा तरी निषेध केलाय का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी की बेळगावामध्ये सीमा भागामध्ये मराठी माणसांवरती जो अन्याय अत्याचार होतोय, त्यांना मराठी जगायचं आहे, मराठी म्हणून, मराठी भाषा त्यांना हवी आहे म्हणून हे हल्ले होत आहेत. आणि इथे उत्तर भारतीयांना पिटोगे काय बटेगे तो पिटोगे चाललेलं आहे. हां, आधी लोकसभा आणि विधानसभेत बटेगे तो कटेगे होतं. आता त्यांचे वेगळे वेगळे प्रकार सुरू आहेत, ही नाटकं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आपल्या महाविकास आघाडीतले आपले घटक पक्ष आहेत, तर चर्चा देखील त्यांची एक अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर एकत्र लढले तर त्याचा मनसे आणि शिवसेनेचा नाही काय होणार, परिणाम किती होईल? मराठी माणसावरती काही परिणाम होणार नाही. मला पूर्ण खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या आमच्या चर्चा यशस्वी होतील. मला पूर्ण खात्री. NCP बरोबर म्हणजे माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची चर्चा संपलेली नाही. कालपर्यंत सुरू होती, थोडं मागे पुढे होईल, पण आम्ही मार्ग काढू. राऊतसाहेब, तोच मुद्द्याचा भाग आहे. तुम्ही म्हणतात की शिवसेनेनं कधी परप्रांतीयांना मारहाण केली नाही, पण आज तुमच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गेल्या काही काळात बघितलं तर